नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कर्नाटकातील पारंपरिक नाश्त्याचा पदार्थ म्हणजे शेपूचे वडे बनवणार आहे। खमंग आणि कुरकुरीत। आता कर्नाटकातील याला नाव आहे चट्टम वडे। चवीला अप्रतिम लागतात। चला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। इथे जो मेजरमेंटचा कप आहे त्या कपाने 1 कप चण्याची डाळ भिजवून घेतलेली, रात्रभर भिजवली म्हणजे छान अशी ही फुललेली आहे आणि भिजलेली आहे। आता त्यानंतर आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि 5 ते 6 तिखटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे। आता त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे। अगदी गरज वाटली तर 1-2 चमचे आपण जे पोहे खायचे चमचे आहे त्या चमचे तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता। आता हे आपण जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। खूपही पाणी घालायचं नाही, गरज वाटली तरच घाला। खूपही मिश्रण पातळ होऊन जाईल, त्यासाठी शक्यतो कमीत कमी पाणी वापरा। नाही घातलं तरीही चालेल। आता हे आपण वाटून घेऊ। तर इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण जाडसर वाटून घेतलेलं आहे। यामध्ये फक्त पोहे खायचे हे 2 चमचे मी पाणी घातलेलं आहे आणि जाडसर असे हे वाटून घेतलेलं आहे। आता त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे 3 कप शेपू। शेपू एकदम स्वच्छ धुवून मग कट करून घेतलेली आहे। एकदम बारीक अशी ही कट करून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे वाटलेली डाळ। अगदी पचायला हलका फुलका हा नाश्ता आहे। मुले शेपूची भाजी खात नाही तर त्यांच्यासाठी तर हा नक्की बनवून बघा। नाश्ता अप्रतिम होतो आणि पोटभरीचा होतो। आता ही डाळ यामध्ये घालून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर, त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा पांढरे तीळ। आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, मिश्रण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला वडे बनवायचे आहे। आता मिश्रण घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने चपटे वडे करून घ्यायचे आहे। मात्र लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण शेपू धुवून घेतो पूर्ण पाणी हे आपल्याला निथळून घ्यायचं आहे। आता बघा, एकसारखे वडे येण्यासाठी काय करायचं, इथे मी कटर घेतलेला आहे आणि ते फक्त हातावर ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर मिश्रण असे हे दाबून घ्यायचं म्हणजे एकसारखे आपले वडे दिसतात आणि खायला सुद्धा मुलांना खूप आवडेल की एकसारखे गोल गोल वडे आणि एकदम कुरकुरीत असे। तर बघा, अशा पद्धतीचे आपण वडे एका ताटामध्ये बनवून घेणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण वडे बनवून घेतलेले आहे। किती छान दिसत आहेत। आता आपण हे तळून घेऊ। तर बघा, वडे थापेपर्यंत तेल गरम करायला ठेवलं। आता त्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडंसं मिश्रण घालून बघू। तर बघा, छान असं हे तळलं जाते। आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि छान असे हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। अगदी अलगद असा वडा ठेवून घ्यायचा आहे। पसरट भांडं घ्यायचं, त्यामुळे काय होतं, जास्त वडे आपल्याला तेलात सोडता येतात। तर इथे 6 वडे आपण तेलात सोडले होते। आता आपण याला पलटवून घ्यायचं आहे। सोडल्या सोडल्या लगेचच आपल्याला त्याला टच करायचं नाही। खमंग खरपूस असे आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहे, कारण वाटलेली डाळ आहे त्यामुळे वडे अतिशय सुंदर आणि कुरकुरीत होतात। कारण नेहमी आपण शेपूची भाजी करतो, पातळ करतो किंवा सुक्की करतो, असा पदार्थ बनवत नाही। तर असा पदार्थ जर तुम्ही मुलांना खाऊ घातला तर पौष्टिक आहे आणि शेपूची भाजी ही पचनक्रियेचं काम छान करते। त्यासाठी असे हे वडे तुम्ही जरूर करून बघा, खूप सुंदर होतात। आता हे आपण दोन्ही बाजूनी खमंग खरपूस असे शॅलो फ्राय करून घेऊ। तर तुम्ही इथे बघू शकता, अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि खमंग खरपूस असे हे शॅलो फ्राय झालेले आहे।
मीडियम गॅसवर शालो फ्राय केले की त्यामुळे छान आतपर्यंत हे कुरकुरीत होतात. तर आता आपण हे काढून घेऊ आणि बाकीचे जे राहिलेले आहे ते अशा पद्धतीने शालो फ्राय करून घेऊ. तर इथे बघा आपले वडे तळून सगळे झालेले आहे आणि खाण्यासाठी तर अप्रतिम. तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता किंवा छोटी मोठी पार्टी असेल त्यावेळेससुद्धा तुम्ही हे बनवू शकता. खूप पोट भरतं आणि त्यामध्ये आपल्याला आनंदसुद्धा मिळतो. तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय कुरकुरीत असे झालेले आहे, कारण यामध्ये आपण डाळ भिजवून वाटून घातलेली आहे. त्यामुळे कुरकुरीत आणि खमंगपणा दोन्ही यामध्ये येतो. तर तुम्ही तीच भाजी नेहमी खाऊन कंटाळा येतो, तर ती भाजी न खाता अशा पद्धतीचा तुम्ही नाश्ता एकदा नक्की बनवून बघा. खूप सुंदर होतो आणि खूप चवीचा होतो. कधी जर पाहुणे मंडळी जर आले त्यांना असा हा पदार्थ खाऊ घाला, त्यांनासुद्धा कळणार नाही की हा कशाचा बनवलेला आहे. तर अशा सुंदर पद्धतीचा कुरकुरीत असा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.